नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे नवी मुंबईचे गणपतीचे विसर्जन सोहळा। तसे इथे खूप सारे गणपती आहे जे 10 दिवसांचे, म्हणजे सानपाड्याचा महाराजा झाला, एलायजीचा राजा झाला, जुईनगरचा महाराजा झाला, जुईनगरचा विघ्नहर्ता, अशी खूप सारे मंडळ आहेत। परत घरचे पण घरगुती गणपती आहेत 10 दिवसांचे, ते सर्व आपण आज शूट करणार आहे। आता तुम्हाला ऐकू येत असेल बँजोचा आवाज। आता मी देखील तिथं चालू आहे एलायजीचा गणपती बघायला। गर्दी तर असावी, जे आता 10 दिवसांचा लास्ट दिवस आहे, गर्दी असणारच। बट बघूया कसं काय शूट करायला जमतं, कारण की हा कसा ओळखीचा एरिया आहे ना, तर त्यामुळे माहिती आहे कुठे चांगला स्पॉट आहे, कुठून उभा राहून शूट करू शकतो। त्यामुळे बघूया कसं होतं पुढे, कोणते कोणते गणपती आपल्याला बघायला भेटतात। जर आपल्याला टाईम भेटला तर आपण चिंचोली तलावला देखील जाणार आहे। तसं मला नाही वाटत तलावला एंट्री देतील, कारण की 10 दिवसांचे खूप मोठे मोठे गणपती येणार यावेळेस। सो ब्लॉगर्सला, व्हिडिओग्राफर्सला हात सोडणार नाही, जे मंडळाचे तेच हात सोडतील असं मला वाटतं, कारण की गेल्या वर्षी पण माझ्यासोबत तसंच झालेलं। तर बघूया ह्या वर्षी सोडतायत का आणि आपल्याला किती गणपती बघायला भेटत आहेत। जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा।
निकली तापवली मोठा तुरी आता लागला तरी निकळही तापवली तुमच्यासाठी गाडीला रस्ता द्यायचंय रोडच्या बाजूला जा नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय जुईनगरला. आपलं नेरूळ तर कवर करून झालंच आहे, तर आता म्हटलं जरा चिंचोली तलाव जुईनगरचे गणपती पण बघूया. शानपाड्याचा महाराज आता काय भेटलाच नाही, म्हणजे तो अजून खूप लांब आहे. आता तिथपर्यंत जायला खूप वेळ लागेल आता. तर म्हटलं जुईनगरचा महाराजा वगैरे कवर करू, जुईनगरचा विघ्नहर्ता. तर ते बघू आता, ते दिसतात मला समोर. जाऊन बघूया कसं काय गर्दी आहे का, शूट करायला भेटत आहे का, कारण की काय काय जागी शूट करायला पण भेटत नाही, इतकी गर्दी आहे. चिंचोली तलाव पण म्हणजे फक्त मंडळवाले आज जाऊ शकतात असं केलं, नो एंट्री आहे तिथं, पोलिसा बाहेर उभं आहे. सो मला तलावाच्या इथं पण जाता आलं नाही, म्हणून मी इथं आलो जुईनगरला. तर आता माझ्यासमोर जुईनगरचा विघ्नहर्ता आणि जुईनगरचा महाराज आहे. तर आता आपण जाऊया आणि बघूया कसं काय शूट करायला जमतं.
अरे गणपती बाप्पा. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपलं सगळे गणपती शूट करून झालेले आहेत. म्हणजे मला वाटतंय ऑलमोस्ट जे मी बोललेलो सगळे शूट केले मी. फक्त सानपाड्याचा महाराजा राहिला असेल, कारण की सानपाड्याचा महाराजा ॲक्च्युली मी त्यांच्या विसर्जनला कधी गेलो नाही, त्यामुळे मला माहीत नाही त्यांची मिरवणूक कुठून निघते. आता ऑब्व्हियसली सगळ्यांचा एक ठरलेला रस्ता असतो का हा बाबा ह्या रस्त्यातून आपण फिरून वगैरे न्यायची. तसा तो सानपाड्याचा महाराज आहे, मग मे बी ते लोक सानपाडा पूर्ण फिरत असतील, त्यामुळे मला दिसला नाही. मला जुईनगरचा महाराजा दिसला, जुईनगरचा विघ्नहर्ता दिसला, ते आपण शूट केलं, चांगलं झालं. परत घरगुती गणपती तर खूप भेटले. म्हणजे मला वाटलं नव्हतं घरगुती गणपती पण 10 दिवसांचे इतके असतील. तलावाला ॲज युज्युअल मी सांगितलं तसं एंट्री दिली नाही, त्यामुळे तलावात जायला भेटलं नाही आपल्याला. तरी ठीक आहे, तरी खूप बऱ्यापैकी गणपती बघायला भेटले. अजूनही तुम्हाला आवाज येत असेल, माझ्या इथे अजूनही गणपती आहेत. मी आता घरी आलो आहे, आता घरी जाणार, ब्लॉग एडिट करणार. लालबागला जाणार होतो, पण मला स्वतःला असं वाटतं मी लालबागच्या गर्दीसाठी अजून तयार झालेलो नाही. माझ्या दादानी मला विचारलेलं येतो का, बट मीच त्याला नको बोललो, कारण की खूप बेकार गर्दी असते लालबागला. तर आता फायनली गणपती संपलेले आहेत. म्हणजे चांगला गेला हा गणेश उत्सव, चांगला गेला. म्हणजे ब्लॉग स्टार्ट केलं मी ब्लॉगिंग गणपतीला, चांगला रिस्पॉन्स भेटला. आगमन, आणि मी फर्स्ट टाईम ह्यावेळेस आगमन कवर करायला गेलेलो. ह्याआधी मी कधी आगमनाला गेलो नाही, माझ्या मंडळाच्या मूर्तीला सोडून कोणत्याच परेलच्या आगमनाला गेलो नाही. ह्यावेळेस फर्स्ट टाईम आगमन पण बघितलं, शूट पण केलं, व्लॉग पण बनवला, रील्स पण काढले, फोटो पण काढले, छान झालं. विसर्जन देखील आता शूट करायला भेटलं, खूप कंटेंट भेटलं ह्या गणेश उत्सवामध्ये. तर आता ऑब्व्हियसली वाईट तर वाटतंय गणपती गेलेत तर, बट ठीक आहे. आता भेटूया आपण आता नवरात्रीच्या ब्लॉगमध्ये. बघूया ह्यावेळेस आता आपण ठरवले दगडी चाळ, परत ठाण्याची देवी, हे सगळं आपल्याला शूट करायचं आहे. कसं काय जमतंय बघूया. आगमनला जाता आलं तर जाऊ, कारण की माझ्या मते देवीचं आगमन हे वीकडेजला होतं, म्हणजे जितकं मला माहिती आहे तितकं. तर वीकडेजला तर जमणार नाही, बघूया विकेंडला असलं तर नक्की जाऊ. बाकी हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि बोला गणपती बाप्पा मोरया.